पुण्यात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न। पर्वती परिसरातील धक्कादायक प्रकार। सख्या आजोबानंच अत्याचाराचा प्रयत्न केला। पुणे पोलिसांची माहिती, आरोपीला बेड्या। पर्वती भागातील घटना लक्षात येताच मोठ्या संख्येनं नागरिक रस्त्यावर। आरोपीला ताब्यात द्या, संतप्त नागरिकांची मागणी। सहपोलीस आयुक्तांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी। नागरिकांना शांततेचं आवाहन। नसरापूर घटनेप्रकरणी ग्रामस्थांकडून मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे, ग्रामस्थांची मागणी। स्वतः लक्ष घालून पाठपुरावा करणार मुख्यमंत्र्यांचं ग्रामस्थांना आश्वासन। नसरापूरच्या नराधमाला हालहाल करून संपवा, राज ठाकरे यांचा संताप। फास्ट ट्रॅक पद्धतीनं कारवाई करू म्हणणाऱ्या सरकारनं त्याची व्याख्या सांगावी। महिलांवरील अत्याचारावरून राज ठाकरे आक्रमक। लैंगिक शोषणातील नराधमांना आता पॅरोल नाही, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय। नसरापूर घटनेसंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद। महिला सुरक्षेसाठी कडक कायदा करण्याची तयारी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरेंचे खासदार संजय दिना पाटील यांचा एकाच कारमधून प्रवास। संजय दिना पाटील यांच्या पत्नी सध्या फोर्टिस रुग्णालयात ऍडमिट। शिंदेंकडून भेट घेत विचारपूस। दोघांच्या एकत्रित प्रवासानं राजकीय वर्तुळात चर्चा। उद्धव ठाकरेंचा खासदार संजय दिना पाटील यांना फोन। पत्नीच्या अपघाताबाबत ठाकरेंकडून विचारपूस। संजय दिना पाटील यांच्या पत्नीवर फोर्टिस रुग्णालयात सध्या उपचार सुरू। आदित्य ठाकरे यांच्याकडूनही विचारपूस। मी राजीनामा देणार नाही, नैतिकदृष्ट्या टीएमसी जिंकले। भाजपनं आम्हाला आज जबरदस्ती हरवलंय। पश्चिम बंगालमधील पराभवानंतरही ममता बॅनर्जी ठाम। पश्चिम बंगालमधील पराभवानंतर ममता बॅनर्जी यांना सोनिया गांधी, राहुल गांधी, ठाकरे, केजरीवालांसह इतर मित्रपक्षांचा फोन। इंडिया आघाडीतील सर्व पक्ष पाठीशी। आमची एकता पुढील काळात आणखी भक्कम होईल, ममता बॅनर्जींचा निर्धार। अमित शहा ठरवणार पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री। पर्यवेक्षक म्हणून शहांची निवड। 2 दिवसात भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक। पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी संमती देण्यास शेतकऱ्यांना 10 जूनपर्यंत मुदत। त्यानंतर मात्र सक्तीनं भूसंपादन केलं जाणार। पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडून स्पष्ट। शिर्डी जमीन गैरव्यवहार प्रकरणी अत्याचारी भोंदू खरातला 9 मेपर्यंत पोलीस कोठडी। 4 दिवस पोलीस कसून चौकशी करणार। फरार आरोपी कल्पना खरातचाही शोध सुरू। भोंदू खरातनं कागदपत्रांचा गैरवापर करून बोगस खाती उघडली। ईडी चौकशीत प्रतिभा चाकणकर यांचा अजब दावा। कामासाठी दिलेल्या आधार पॅन कार्डचा गैरवापर केल्याचा आरोप। शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून 2री, 3री, 4थी आणि 6वी साठी नवा अभ्यासक्रम। राज्य सुकाणू समितीच्या बैठकीत अभ्यासक्रम आराखड्याला मंजुरी। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची माहिती। भीमाशंकर मंदिर 31 मे पासून पुन्हा सुरू होणार। पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या विकास कामांसाठी मंदिर 3 महिने बंद होतं। एसआरपीएफ परीक्षेत खासगी प्रकाशकाच्या पुस्तकातील 85 प्रश्न जसेच्या तसे। प्रश्नपत्रिकेतील 100 पैकी 85 प्रश्न एकाच पुस्तकातून घेतल्याचं समोर। चौकशी अहवाल येईपर्यंत एसआरपीएफ गट 5च्या भरतीला स्थगिती। राज्यभरात ठिकठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी। नंदुरबार, गोंदिया, भंडारा, नागपूर, वाशिमसह हिंगोलीत वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस। कापणीला आलेल्या धान पिकाचं नुकसान, शेतकरी चिंतेत।